काय मोर्चा निघालेला आहे म्हणजे दिल्लीमध्ये आता जसा जंतर मंतर आपलं आंदोलन सुरू आहे, माहित आहे सगळ्यांना, ठीक आहे. तर तिथे जे दिल्लीमध्ये लोकांना, बायांना डंडे पडले, लेडीजला डंडे पडले, युथ म्हणजे आपण इस्तिफा मागत आहोत. तर जे नीटचे पेपर लीक बद्दल आहे ते मोर्चा जे सुरू आहे त्याच्याबद्दल सगळं काही निघण्यात आलं आहे आंदोलन, बरोबर आहे. तर तेच म्हणणं आहे की असा पोलिसांनी पण कॉर्पोरेट केला पाहिजे, स्टुडंटवर असा दंड नाही परतवला पाहिजे, सगळं काही म्हणजे पेशन्स ठेवा, सगळं काही ठीक होते. आणि तेच म्हणणं आहे की ठीक आहे का स्टुडंट लोकांची जे डिमांड आहे ते पूर्ण करा, बस. हेच मेसेज आहे की स्टुडंटसाठी ते पण उभे आहेत, सोनम वांगचुक वगैरे जे पण काय करतात स्टुडंटसाठीच करतात. तर तुम्ही स्टुडंटची एकदा ऐका, ते काही गलत नाही करतायत ना. जे बी काय प्रोटेस्ट सुरू आहे ते हेच म्हणतात की पेपर लीक होत आहे बा या काही पण होत आहे, तेच म्हणतात की ऐका तुम्ही स्टुडंट लोकांनी, बस. नीट की स्टूडेंट थी सर, मेरा पेपर लीक हुआ था, ये ज्वाइन किया। ये स्पेशली तो जो दिल्ली में हो रहा है बच्चों के साथ जिन्होंने नीट के लिए प्रोटेस्ट निकाला है, उन सारे बच्चों पे जो मारा तानी हुई है, जो वहाँ के बच्चों को परेशान किया जा रहा है, दिल्ली पुलिस उनके ऊपर बहुत प्रेशर डाल रही है, वो अपने इंसाफ के लिए लड़ रहे हैं पर वहाँ के बच्चों को मारा जा रहा है, उनको टेररिस्ट बोला जा रहा है, एंटी नेशनल बोला जा रहा है, बट वो अपने हक के लिए लड़ रहे हैं. जो नीट का रिजल्ट और पेपर लीक हुआ है उन सारी बातों के वजह से बच्चों के भविष्य के साथ इंडियन एजुकेशन सिस्टम खराब किया जा रहा है, उनके साथ खेला जा रहा है, इस वजह से ये प्रोटेस्ट किया जा रहा है. से हम यही कहना चाहेंगे सोनम वांगचुक जी वहाँ है क्यों? बच्चों के लिए, ताकि बच्चों को जस्टिस मिल सके और यहाँ का एजुकेशन सिस्टम बदल सके, जो बच्चों को एक सही न्याय दिला सके, इसलिए वो वहाँ हंगर स्ट्राइक पे है. तो मैं यही चाहूंगी कि जो यहाँ का गवर्नमेंट है वो जल्द से जल्द बच्चों के लिए एक सही निर्णय ले और जो वो चाहते हैं कि यहाँ के एजुकेशन मिनिस्टर का इस्तीफा जो मांग रहे हैं वो दे दे, ताकि सोनम वांगचुक जी वहाँ से उठे और उनकी हेल्थ जल्द से जल्द ठीक हो सके. नंतर अभिजित तिपके सरांनी आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत आहोत. पेपर फुटीमुळे जो या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्याच्या निषेधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आणि हे जे सरकार आहे तानाशाहीचं सरकार आहे, तानाशाहीच्या सरकारला आपल्याला बदलायला पाहिजे. प्रोटेस्ट इसलिए है, सपोर्ट इसलिए है नवयुवा पीढ़ी के लिए, क्योंकि हमने भी एग्जाम दिए हैं और एग्जाम देने के बाद में पेपर्स लीक हुए हैं, इसलिए हम आज सपोर्ट करने आए हैं. आज नीट गैरव्यवहाराच्या विरोधामध्ये मोदी सरकारच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा आहे. आणि मोदी सरकार जोपर्यंत सत्तेवरून खाली होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे जे काही अन्याय अत्याचार आहे विद्यार्थ्यांवर ते होत राहतील. म्हणून मोदी सरकारने राजीनामा दिला पाहिजे. नुसताच धर्मेंद्र प्रधानच नव्हे तर मोदी सरकारने सुद्धा राजीनामा दिला पाहिजे, कारण मोदी सरकार चालवण्यामध्ये यशस्वी झालेली आहे, अयशस्वी झालेली आहे. कारण त्यांच्या या चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे आणि जनविरोधी धोरणामुळे आज लोक आत्महत्या करत आहेत. आज विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि ही आपल्यासाठी फार मोठी शोकांतिका आहे.